कुठल्याही निवडणुकीमध्ये आम्ही कोणालाही ज्यांनी फॉर्म विड्रॉ केले त्यांना विचारा, आम्ही आव्हान केलं होतं की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका करू नका. आम्ही हेही आवाहन केलं होतं की ज्या ठिकाणी 70% 80% महायुतीचं मतदान आहे, शेवटी मतदानावर निवडणूक आहे. 70-80% मतं एका बाजूला असतील आणि 20% असतील तर कशाला निवडणूक पाहिजे? शेवटी निवडणुकीची प्रक्रिया करावी लागतं. पण तुम्हाला जर 800 मतं, नागपूरमध्ये आता 700 मतापैकी 500 मतं बीजेपीकडे आहे, 200 काँग्रेसकडे आहे. अशा वेळी निवडणूक लढवून फायदा काय? शेवटी मतदान होणार आहे. म्हणजे 15 दिवस आचारसंहिता चालेल, 15 दिवस कामं खोळंबतील, कशाला निवडणूक? जर काँग्रेसचं बहुमत असतं तर आम्ही सोडून दिलं असतं. पण 17 सीटमध्ये एकाही सीटमध्ये काँग्रेसचं बहुमत नाही आहे. महायुती 70-75% मतं घेऊन आहे. अशा वेळी निवडणुका घेऊ नका अशी विनंती मी हर्षवर्धन सपकाळांना केली, मी जयंत पाटलांना केली, शरद पवार साहेबांना केली आहे. पण शेवटी निवडणुकीत लढलेले आहेत. ज्या ठिकाणी लोक ऐकले त्या ठिकाणी बिनविरोध झालं. जिथं बिनविरोध झाला ते काही पैशानी झालं किंवा राजकारणाचं प्रेशर टाकण्यात आलं किंवा सरकारचा सत्तेचा दुरुपयोग झाला असं काही नाही. त्या लोकांनी सांगा, विड्रॉ केलेल्या लोकांनी कोणत्याला फोन केला का? हा, आपण हे म्हटलंय सहानुभूतीपूर्वक, बरं विड्रॉ केलं तर बरं होईल, कशाला निवडणूक करायची? त्यांनी मान्य केलं. त्या ठिकाणी निवडणुका झाल्या. आणि काँग्रेस पार्टीचे नेते सांगतात ते निवडून आणू शकतात काय लोकांना? त्यांच्यामध्ये धमक आहे का? तिकीट दिली म्हणजे झालं का? काँग्रेसच्या नेत्यांना धमक आहे का त्यांना निवडून आणण्याची? आता चंद्रपूरमध्ये तिथल्या शैलेश अग्रवालने विड्रॉ केला, धमक आहे का काँग्रेसमध्ये निवडून आणण्याची? वडेट्टीवारची त्या टीममध्ये धमक होती का निवडून आणण्याची? नव्हती. यवतमाळमध्ये धमक आहे का? 75% मतदान बीजेपी शिवसेना महायुतीचं आहे. नागपूरमध्ये आता नागपूरला निवडणुका लढतात आहे, काय होणार आहे यांचं? उलट त्यांचे मतं फुटतील, त्यांचे मतं त्यांना द्यायला तयार नाही लोक. त्यामुळं या पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा राज्यामध्ये लोकशाहीमध्ये लोकाभिमुख राजकारण केलं पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन मान्य केलं पाहिजे की आमच्याकडे मतदान नाही आहे. भाजपला जर वाटलं असतं आम्हाला मतदान नाही, आम्हाला निवडणूक द्यायची, आम्ही देऊन दिली असती. पण 700 मतापैकी 500 मतं भाजप जवळ आहे, कशी निवडणूक देणार आहे? त्यामुळे मला असं वाटतं की थोडा विचार काँग्रेसने करावा, टीका टिप्पणी बंद करावी. संजय राऊतांना माझी विनंती आहे की टीका टिप्पणी बंद करावी. वस्तुस्थिती ही आहे की पेट्रोल डिझेलच्या क्रायसिसमध्ये निवडणुका झाल्या नाही. मी उमेदवाराचं अभिनंदन करतो, आभार मानतो. ज्यांनी विड्रॉ केले सर्वांचा आभार मानतो.